इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या पुणे विभागाकडून इकॅम एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच एक्सपोचं उद्घाटन हे झालेलं आहे. महावितरणचे चीफ इंजिनियर जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे. इकॅमनं जी ही प्रदर्शनाचे हे सुरुवात केलेली आणि हे कंडक्ट करतात, ही एक चांगली उपक्रम राबवतात. त्यामुळे ग्राहकाला अवेअरनेस होतो आणि सेफ्टीचे जे काही आपली गरज आहे ती त्या दृष्टीनं ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण होऊन ग्राहकालाच याचा शेवटी एंडला फायदा होतो. तसेच ग्राहकाला इथं उपलब्ध असलेल्या मार्केटमधल्या विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स एकाच ठिकाणी सर्व प्रकारे कम्पेअर करून आपल्याला खरेदीसाठी सोयीचे उपलब्ध होतात. आणि हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो, त्यांना पुढे शुभेच्छा. सर, एवढा स्तुत्य उपक्रम इथं राबवण्यात आलेला आहे, काय सांग? खरोखरच इकॅम एक्सपो आता मी थोडं पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक चांगल्या कंपन्यांचे स्टॉल आहेत. वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी लागलेले आहेत. जे काही नवीन नवीन उद्योजक आहेत, बांधकाम व्यावसायिक असतील, विद्युत ठेकेदार असतील आणि नागरिक असतील, ह्यांना सगळ्यांना पाहण्यासारखा हे एक्सपो आहे. सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी काय मार्केटमध्ये येते ह्याची त्यांना जाणीव होते आणि त्यांच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम इकॅमतर्फे राबवला जातो. इकॅमला मी ह्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे चांगले उपक्रम त्यांचे राबवावेत की जेणेकरून याचा फायदा सर्व नागरिकांना होईल. या ठिकाणी महावितरणचा सुद्धा स्टॉल आहे, विद्युत निरीक्षकांचा सुद्धा स्टॉल आहे. महावितरणचा स्टॉलमार्फत आम्ही आमच्या ज्या काही सगळ्या वेगवेगळे उपक्रम आहेत महावितरणचे, त्या ठिकाणी त्यांची माहिती सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी मिळणार आहे. 2 दिवस हा स्टॉल आहे. सगळ्यांनी याचा फायदा अवश्य घेतला पाहिजे. मी इकॅमला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्यासोबत टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिकल हेड आहेत मनोज बडवे सर. सर, एक्झिबिशनचं अर्थात आयोजन केलेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे, काय सांगा? सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगू इच्छितो की इकॅमच्या एक्झिबिशनचा गेले 4 वर्ष 4 वेळा म्हणजे 17पासून मी त्याचा भागीदार आहे किंवा त्याचा व्हिजिटर आहे. आणि अतिशय आनंदाने मला सांगावं वाटते की जी आत्तापर्यंतची जी प्रत्येक एक्झिबिशन जे झाली तर प्रत्येक वेळी त्याचा म्हणजे काय म्हणतो आपण व्याप्ती म्हणा की स्कोप म्हणा हा वाढत चालला आहे दिवसेंदिवस. आणि नवीन टेक्नॉलॉजी, नवीन काय जे इंट्रोड्यूस होते ते सगळं इथे येतं आहे. नवीन इंजिनियर्सला किंवा होतकरी इंजिनियर्स आहेत किंवा नवीन कॉन्ट्रॅक्टर्स जे तयार होत आहेत तर त्यांच्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. माझ्यासारखे इंडस्ट्रियल प्रोफेशनल आम्हीसुद्धा याच्याकडे जे बघत असतो की नवीन काय येतं आहे इंडस्ट्री आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये, त्याचा आपल्याला माझ्या कंपनीमध्ये की आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला कसं त्याचा वापर करता येईल हे आम्ही बघत असतो. आणि म्हणून इकॅमचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आणि मला फार अभिमान वाटतो त्यांची जी प्रगती बघता. आणि अशी उत्तरोत्तर आणखी प्रगती हो इकॅमची असं माझ्या शुभेच्छा आहेत. इकॅमला पुढचं एक्झिबिशन आणखी मोठं हो, 3 दिवसाचं व्हावं अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. इकॅम एक्सपोचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे, आयोजकही आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. एवढा स्तुत्य उपक्रम आपण राबवलेला आहे, आज उद्घाटनही पार पडले, का सांगा? इकॅम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र ही जवळपास आता 100 वर्ष पूर्ण करतो आहे आम्ही. आणि सर जसे टाटा मोटर्समधले हे आहेत, आमच्यासारख्या लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचा सपोर्ट नेहमी असतो आणि त्याच्यामधून नवीन नवीन आम्ही त्यांच्यासमोर काही आयडिया मांडू शकतो. इंडस्ट्रीमधनं त्यांना काय रिक्वायरमेंट आहे हे आम्हाला कळाल्यानंतर त्यांना आम्ही त्याप्रमाणे सपोर्ट देऊ शकतो. ते नेहमी येतात, काही गायडन्स आम्हाला करतात, कारण की जसा गव्हर्नमेंटमधला काही या अथॉरिटीजचा गायडन्स रिक्वायर्ड असतो तसंच इंडस्ट्रीमधनं सुद्धा याची गरज असते. मी त्यांचे खूप धन्यवाद देतो आणि सर्व इंडस्ट्रीजना असं आवाहन करतो की प्रत्येकाने लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडनं कामं करून घ्यावीत की जे क्वालिफाईड असतात, इंजिनियर्स असतात. आणि इलेक्ट्रिकलमध्ये डिझाईन करणे हा सर्वात कागदावरचा महत्त्वाची क्वालिफिकेशन आहे. कोणाला तरी पकडलं आणि त्याकडनं इलेक्ट्रिकलचं काम करून घेतलं असं होत नाही. आमचा जो लोगो आहे की डोंट मंकी विथ द इलेक्ट्रिसिटी, अदरवाईज खरोखरी इलेक्ट्रिकल बरोबर काही हे केल्यास त्याचा ॲक्सिडेंट एवढाच फक्त परिणाम होऊ शकतो. मी परत सरांना एकदा धन्यवाद देईन
कारण की टाटा हे नाव आपल्या भारतामध्ये जिथे टाटानी सपोर्ट केला तिथे ती इंडस्ट्री फ्लरिश होतेच. आपल्यासोबत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांच्याशी संवाद आपण साधणार आहोत. एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल, कसं वाटतं? खूपच छान आहे. यावर्षी आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 65 स्टॉल्स आहेत. महावितरणचा याच्यामध्ये स्टॉल आहे. नागरिकांना महावितरणच्या सेवेसंदर्भात माहिती मिळू शकते. त्यानंतर इथं जे काही इलेक्ट्रिकलचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते अगदी घरगुती, म्हणजे वायर्स किंवा स्विचेसपासून ते अगदी MSCDCLचे ट्रान्सफॉर्मर्स, त्याच्यासाठी लागणारं स्विच गेअर्स, म्हणजे बांधकाम व्यावसायिकांसाठी सुद्धा उपयुक्त अशी म्हणजे भरपूर माहिती मिळते. तर जास्तीत जास्त नागरिकांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी किंवा कन्सल्टंट लोकांनी इथं येऊन आपल्या ज्ञानात भर घालून घ्यावी. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात इकॅमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक्सपोचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्यासोबत पुणे विभागाचे जे अध्यक्ष आहेत अनिल महाजन सर आपल्यासोबत आहेत. सर, आत्ताच उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल? हो, आज 10 डिसेंबर 2024 रोजी आम्ही या एक्सपो 2024 या डेडिकेटेड टू इलेक्ट्रिकल इंडस्ट्री या प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. भव्य अशा प्रमाणात उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनासाठी महावितरणचे अधिकारी होते, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर या विभागातले अधिकारी होते, तसेच माझे सहकारी इकॅमचे पदाधिकारी, माझे संचालक मंडळ, महानगरपालिका व इतरही मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. आणि ज्या कंपन्या होत्या, कंपन्यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित होते सकाळी. साधारणतः किती कंपन्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत? या ठिकाणी 64 वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या सहभागी झालेल्या आहेत, की पुण्यामध्ये छोटं ऑफिस असलेलं आणि मल्टीनॅशनल कंपन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. किती ग्राहक जे आहेत, अर्थात किती लोक याला भेट देऊ शकतात? आम्ही 10:30ला ओपन केलं आणि आत्ताची आमच्याकडे आकडेवारी आहे, साधारणतः 840 लोकांनी आतापर्यंत त्याला भेट दिलेली आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत साधारणतः 3,500 लोक याला भेट देतील असा आमचा अंदाज आहे. सर, ही एक्सपोची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण 4 वर्षे 4थं वर्ष आहे तुमचं. हो, एक्सपोची संकल्पना आम्हाला सुचली ती इलेक्रामावरनं. इलेक्रामा हे आमचं इलेक्ट्रिकल क्षेत्रातलं खूप मोठं असं प्रदर्शन भरतं, की जे आधी मुंबईला भरायचं, त्यानंतर बँगलोरला भरायचं आणि आता त्यांनी त्यांची जागा कायम करून टाकली. ते दिल्लीमध्ये प्रदर्शन भरवलं जातं आणि यामध्ये जगभरातून कंपन्या सहभागी असतात. त्या प्रदर्शनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधलं ते आमचं प्रदर्शन असतं. पण काय होतं की दिल्लीमध्ये जाणं प्रत्येकाला काही शक्य होत नाही. दिल्लीमध्ये ते जाणं, त्या आर्थिक गणितं पण बसत नाही त्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही काही वर्ष त्या ठिकाणी जात होतो आणि तिथनं आम्ही संकल्पना अशी घेतली की या प्रकारचं एक छोटं एक्झिबिशन आपण पुण्यामध्ये आपण करू शकतो आणि त्याच धर्तीवरती आम्ही सुरुवात केली. त्याला प्रतिसाद आम्हाला अतिशय चांगला मिळाला आणि आजचं आम्हाला सक्सेस या ठिकाणी मिळतं की आम्ही एक छोट्या प्रकारचं इलेक्रामा म्हणतो, पण त्याला आम्ही एक्सपो पुणे हे नाव दिलेलं आहे. ही आता आमची एक नाममुद्रा झालेली आहे पुण्यातली. सर, अर्थात बघतोय की आता तुमचं इकॅम जे आहे त्याला पण 100 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. हो, नक्कीच. 1925 मधले स्थापन झालेली संघटना आहे आणि आता 100 वर्ष आम्ही साजरं करतोय संघटनेचं आमच्या. यामध्ये आमचे जे काही ज्येष्ठ असतील त्यांच्याकडनं आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळत गेलेलं आहे त्याच जोरावरती आम्ही वाटचाल करतोय. त्यांनी जी काही पायाभरणी केलेली होती त्या पायाभरणीवरनं, त्या रस्त्यावरनं आम्ही चालतोय आणि आमच्या संघटनेचं नाव कसं उंच होईल किंवा संघटनेची प्रतिष्ठा कशी वाढेल यासाठी आम्ही कायम एक सामान्य सभासद कायम प्रयत्न करत असतो. ग्राहकांना आणि नागरिकांना काय आवाहन करायला? ग्राहकांना मी एक आव्हान केले की त्यांनी विद्युत ही जी म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटी जी वापरता त्यामध्ये सुरक्षितता फार महत्त्वाची आहे आणि आमचा पहिलं सांगणं हेच असतं नागरिकांना की तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापरताना सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. सुरक्षिततेसाठी चांगल्या प्रकारची उपकरणं वापरणं, चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरणं, किमतीकडे लक्ष न देता त्याच्या गुणवत्तेकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन विद्युत साहित्य वापरली गेली पाहिजे, जेणेकरून विद्युत जे काही अपघात होतात आणि सहसा त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड चान्स मिळत नाही जर काही अपघात झाला तर तुम्ही चांगले इक्विपमेंट्स वापरले, चांगले म्हणजे चांगल्या कंपन्यांचं तुम्ही प्रोडक्ट जर वापरलं तर तुम्हाला याच्यापासून धोका जरा कमी असतो.
अर्थात आपण बघतोय की इकॅमने जे आयोजित केलेले एक्सपोचं ते एक्झिबिशन आहे ते आज सुरुवात झालेली आहे आणि उद्याचा एक दिवस असे 2 दिवस हे एक्सपो जे आहे ते अर्थात होणार आहे. तर मोठ्या संख्येने नागरिकांनी आणि ग्राहकांनी इथे भेट द्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.